पुढची बातमी पाहूया। मुलाने आई वडिलांची हत्या केली आहे। नागपुरातील कपिल नगरची ही घटना आहे। 4 ते 5 दिवसांपासून घरात मृतदेह होते। आई वडिलांनी आत्महत्या केल्याचा इथं बनाव करण्यात आलेला आहे। पोटच्या पोरानंच आता मायबापाचा बळी घेतलेला आहे। नागपूरमधली ही घटना आहे। उनका जो पति है उनका नाम लीलाधर डाखुड़े है और पत्नी जो है अरुणा डाखुड़े है। तो फिर वहाँ पे स्पॉट पे पहुँचने के बाद वहाँ पे खून वगैरह था घर में बहुत सारा। तो प्राइमा फेसी हमें लग रहा था कि यहाँ पे कुछ तो सस्पिशियस है, इसमें कुछ हुआ रहेगा फॉल प्ले। तो ज़्यादा जानकारी लेने के बाद ऐसा पता चला कि उनका जो बेटा है, नाम है उसका उत्कर्ष डाखुड़े, ये 25 साल का है, इंजीनियरिंग का स्टूडेंट है। तो उसको हमने थोड़ी तहकीकात की, थोड़े सवाल पूछे, तो उसके बाद उसने कन्फेस किया है कि उसने ही अपने माँ बाप का खून किया है। या क्रूर घटनेनं नागपूर हादरलेला आहे, कारण पोटच्या पोरानंच मायबापाचा बळी घेतलेला आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पोलिसांकडून तपास केला जातो आहे। घरातच मृतदेह ठेवण्यात आलेले होते आणि पोलिसांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। उत्कर्ष डाकोळे असं या तरुणाचं नाव आहे, ज्याने आपल्या आई वडिलांचा खून केला। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। नागपूरहून आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम जोडले गेलेले आहेत। हितेश, काय हा प्रकार घडलेला आहे? कोणत्या कारणास्तव या मुलानं आपल्या मायबापाचाच बळी घेतला? नक्कीच फारच घटना जी घडली आहे ती अतिशय तीव्रदायक आहे आणि यामध्ये एका स्वतः मुलाने आपल्या आई वडिलांचा जो आहे तो बळी घेतलेला आहे। आणि या अनुषंगाने बघितलं गेलं तर पोलिसांनी चौकशी दरम्यान ज्यावेळी त्याला अटक करण्यात आलं, त्यानंतर जी चौकशी करण्यात आली त्यामध्ये त्यांनी जे स्वीकार केलेला आहे की जो गुन्हा आहे तो त्यांनी स्वतःच केलेला आहे। 4 दिवसापासून ही जी घटना घडलेली आहे अशी माहिती अगोदर पुढे होती, मात्र रक्ताच्या प्रवाहामुळे, रक्ताच्या शुद्धीकरणामुळे जे काही समोर आलं त्यामध्ये जी प्राथमिक माहिती मिळाली की आई आणि वडिलांची हत्या ही काही वेळापूर्वीच झालेली आहे। अशा पद्धतीने जी घटना घडलेली आहे ही नागपूर मध्ये जी घडलेली आहे ही नागपुरातील प्रत्येकाला हादरणारी ही घटना जी घडलेली आहे। या अनुषंगाने हितेश, मात्र या हत्येचं कारण काय आहे? का या मुलानं आपल्या मायबापाचा बळी घेतला, काही समजू शकलाय का? तर की तपास चालू असल्यामुळे अजूनही याबद्दलची पूर्ण माहिती पुढे आलेली नाही। मात्र जो आरोपी आहे तो इंजिनियर आहे आणि त्या अनुषंगाने तो कॉलेजमधून घरी येत असताना त्यांनी जे हा प्रकार घडवून आलेला आहे। जी, पोलीस तपासामध्ये आता या संदर्भात काय माहिती समोर येते पाहावं लागणार। तुझा धन्यवाद हितेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।